पुसदमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर पोलिसांचा छापा, 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुसद, यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरात मोठी कारवाई केली आहे. अवैध गॅस सिलेंडरची साठवणूक करून ते चढ्या दराने विकणाऱ्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक पुसद विभागात गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नूर कॉलनी येथील आरिफ मोहम्मद कच्छी हा आपल्या घरी अवैध गॅस सिलेंडरचा साठा करून तो काळ्या बाजारात विकत आहे. या माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक आणि पंचांच्या उपस्थितीत आरिफ याच्या घरावर छापा टाकण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विविध कंपन्यांचे भारत, HP, इंडेन एकूण 40 गॅस सिलेंडर आणि 23 रेग्युलेटर असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि बेकायदेशीर साठा सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली. महत्वाची माहिती. आरोपीचे नाव आरिफ मोहम्मद कच्छी, रा, नूर कॉलनी, सुभाष वॉर्ड, पुसद. दाखल गुन्हा जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारवाई पथक पोलीस निरीक्षक सतीश चवरे, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, तहसीलदार रेखा वाणी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली. पोलीस प्रशासनाचे आवाहन. जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय, तस्करी किंवा अवैध साठवणूक होत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. वेद न्यूज, पुसद.